नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे माझ्या पद्धतीने बनवायला अतिशय सोपी त्याचबरोबर खायला अतिशय टेस्टी आणि चमचमीत अशी मटकीची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये टाकूया थोडंसं तेल। एखादा टेबलस्पून तेल इथं मी घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे आणि यामध्ये टाकूया थोडीशी कलमी, अर्ध स्टार फूल, 2 वेलची, 3 लवंग, 2 छोट्या आकाराची तेजपत्ता, मोठा असेल तर एकच घालायचा। आणि आपल्याला हे मंद आचेवरती छान सर्व मसाले परतवून घ्यायचे आहे। आणि मसाले परतवत असताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची। मंद आचेवरती भाजल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो। तर मसाले परतवून झालेले आहे। आता आपण यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे, एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आणि हो, गॅसची फ्लेम आपल्याला ही मीडियम ठेवायची आहे। कांद्याला ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया 2 चॉप करून घेतलेले टोमॅटो। टोमॅटो तुम्ही बारीक कट करून पण घेऊ शकता। आणि आता आपल्याला हे छान शिजेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। यामध्ये टाकूया 1 चमचा आले लसणाची पेस्ट। आता आपल्याला टोमॅटोचा ओलसरपणा कमी होईपर्यंत म्हणजेच गोळ्याला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। यामध्ये मी खूप कमी तेल घातलेलं आहे, त्यामुळे गोळ्याला खूप जास्त तेल सुटणार नाही। तर थोडासा कोरडा होईपर्यंत मी परतवून घेणार आहे। पण तुम्ही जर का जास्त तेल खात असाल किंवा तुम्हाला जास्त तेल घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। आणि छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं, कारण नेहमीच्या रोजच्या भाज्यांमध्ये खूप जास्त तेल मी वापरत नाही। नेहमी जास्त तेलाच्या भाज्या खाणं आपल्या शरीरासाठी पण एवढं चांगलं नसते। त्यामुळे माझ्या ज्या नेहमीच्या भाज्या असतात त्या अगदी कमीत कमी तेलामध्ये मी बनवते। आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर गोळ्याला तेल सुटलेलं आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया 1 टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, चवीनुसार लाल तिखट। इथं मी 2 टीस्पून घालत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। अर्धा चमचा हळद। आणि आता आपल्याला हे 1 ते 2 मिनिटांसाठी मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे आता कोरडे मसाले घातले ते छान भाजले जातील आणि त्यांचा कच्चेपणा निघून जाईल। आणि तुम्हाला जर का आणखी स्पायसी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला पण घालू शकता। 2 मिनिट झालेले आहे। आता आपण यामध्ये टाकूया गरम पाणी। त्यानंतर यामध्ये घालूया मोठा अर्धा बाउल मोड आलेली मटकी आणि हे मिक्स करून घेऊ। तर आपण जे पाणी घातलेलं आहे ते मटकी शिजण्यासाठी कमी पडेल, त्यामुळे यामध्ये मी परत पाणी घालत आहे। मटकी शिजेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि पाणी हे गरमच घालायचं आहे, थंड नाही। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। आणि आता आपल्याला ही मटकी छान शिजवून घ्यायची आहे। यावरती झाकण ठेवून घेऊ आणि मध्ये मध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाणी जर का कमी वाटलं तर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। तर मटकी छान शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये पण पाणी ठेवलेलं नाही, अगदी थोडंसं अंगी रस्सा जे म्हणतात त्या प्रकारे यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा कमी जास्त ठेवू शकता। यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ। आणि हो, तुमच्याकडे जर का कसुरी मेथी अवेलेबल असेल तर नक्की यामध्ये घाला, त्यामुळे भाजीला अतिशय अप्रतिम टेस्ट येते। माझ्याजवळ सध्या नाही आहे, त्यामुळे मी नाही घातली। आणि भाजीमध्ये रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता, किंवा तुम्हाला कोरडी बनवायची असेल तर ही भाजी तुम्ही कोरडी पण बनवू शकता। तर आपली भाजी छान शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ।
तर अशा प्रकारे आपली अतिशय चविष्ट अशी मटकीची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा।